त्याच्यानंतर चिक्की खाण्यासाठी सर्व नागरिकांनी गर्दी केलेली आहे. कितीला आहे चक्कीचं पाकिट? 5 रुपयाला आहे. चिक्की आणि काय काय ठेवले तुम्ही? काय नाव सांगाल तुमचं? कोण? माळेगावचं. ऊस पण सेंद्रिय का नाही? गुळ फक्त गुळ बनवताना काय केमिकल वापरले. उसाला केमिकल नाही आपल्या शेतीला काय काय लागतं पण गुळ तयार करताना आपण गुळ आहे. आता बारामती कृषी प्रदर्शन पाहिल्याच्या नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये असणारं हे एक स्टॉल आहे. या ठिकाणी सर्व देशी पदार्थ बनवले जातात. ओनर आहे केमिकल फ्री जॅगरी आणि त्याचं प्रोडक्शन आहे. केन स्टोरी नावाची आहे. काय काय तुमच्याकडे आहे? आपल्याकडे केमिकल फ्री गुळ आहे, क्यूब्स आहेत, फ्लेवर्ड चंक्स आहेत, त्याच्यामध्ये बडीशेप, कॉफी, अजून बरेच काय काय आपले असतात. पावडर आहे, काकवी, चिक्की, बिस्किट्स वगैरे आपण बनवतो. काय सांगाल नेमकं? सर, मी डॉक्टर सुप्रिया बोबडे. द केन स्टोरी नावाने आपलं ब्रँड आहे. गुराळकर जॅगरी अँड कन्फेक्शनरी प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाने आपले फॉर्म आहे. माळेगावमध्ये आपलं प्रोडक्शन प्लांट आहे. आपण बेसिकली केमिकल फ्री जॅगरी प्रोडक्शनमध्ये आहे. हायजेनिकली जॅगरी आपण प्रोड्यूस करतो. जॅगरीमध्ये जॅगरी क्यूब, कॅन्डी, जॅगरी पावडर, जॅगरी चंक्स, फ्लेवर्ड क्यूब्स, जॅगरीचे बिस्किट्स आपण तयार करतो. नाचणीमध्ये, मिक्स मिलेटमध्ये, ज्वारी बाजरीमध्ये, गव्हामध्ये. आणि त्याच्याशिवाय जॅगरी लड्डू, पीनट लड्डू बनवतो, तीळ लड्डू बनवतो, तीळ पापडी करतो आपण. 17 to 18 प्रोडक्ट्स आमचे आहेत. सगळे प्रोडक्ट्समध्ये बेसिकली आपण प्रोड्यूस करतो आणि सर्टिफाईड केमिकल फ्री प्रोडक्शन आपले आहेत. केमिकल नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, ॲडिटिव्ह नाही, कलर नाही. काय काय आहेत आयटम तुमच्याकडे? एक म्हणजे जॅगरी पावडर आहे, जॅगरी क्यूब आहे, सॉरी. त्याच्यानंतर जॅगरी पावडर आहे. जॅगरीचा आपण ब्लॉक करतो, हा लाईट ब्राऊन कलरमध्ये येतो, 1 kg मध्ये. त्याच्यानंतर जॅगरीचे चंक्स आपण करतो. एवढ्या स्मॉलर प्रपोर्शनमध्ये किंवा एवढ्या स्मॉलर क्वांटिटीमध्ये कुठलंही तुम्हाला मिळणार नाही मटेरियल. याच्यामध्ये आपण सॉफ्ट फ्लेवरमध्ये जॅगरी करतो. गुळ तसा नॅचरली एनर्जी, इन्स्टंट एनर्जी गेनर म्हणून काम करतो. आपण बडीशेपचे कॉम्बिनेशन दिले चंक्समध्ये, कॉफी फ्लेवरमध्ये करतो, शुंठमध्ये करतो, वेलचीमध्ये करतो आणि मिक्स मसाला. सर्व मिळून किती आयटम आहेत तुमच्याकडे? आमचे साधारण 17 to 18 आयटम आहेत. या प्रदर्शनामध्ये ग्राहकांचे कल कसा आहे? रिस्पॉन्स खूप चांगला आहे. शेतकरी वर्ग आहेत बरेचसे. शेतकरी वर्गातले लोक म्हणजे त्यांचे असं आहे मला फीडबॅक की ऊस आपण तयार करतो पण ऊसाचे एवढे सगळे प्रोडक्ट्स गुळाशिवाय तयार होऊ शकतात, होतात हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी बघितल्यानंतर, टेस्ट केल्यानंतर त्यांना खूप आवडलं. अजून 3-4 दिवस 24 तारखेपर्यंत प्रदर्शन आहे. आपल्या बारामती विभागात असेल किंवा दौंड तालुका असेल, बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, या भागातले सर्व शेतकरी या प्रदर्शन पाहायला येत असतात. त्या नागरिकांना काय संदेश द्याल तुम्ही? नक्कीच सर. ऍक्च्युली आता 4 दिवस आहे आणि 4 दिवसांमध्ये मला तरी अजून लोकल मधले शेतकरी अजून नाही भेटलेले. बाहेरचे अगदी अमरावती, वर्धा, जालना आणि अगदी साऊथ मधले पण बरेचसे विजिटर्स होते. त्यांचे अप्रोच आपल्याला खूप चांगले आहेत आणि त्यांना खूप फील्ड खूप आवडले इथले केविकेचे. आणि आता उद्या परवापासून 2-3 दिवसांमध्ये जिथं आता फ्री तिकीट्स आहेत आता, तर मग तेव्हा लोकल येते. बरं. कसं वाटतंय कृषी प्रदर्शन? चांगलंय का? कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी खाऊगल्लीमध्ये आलेले आहे. या ठिकाणी स्वावलंबी महिला बचत गट पंढरे यांच्या या स्टॉलवरती आम्ही कृषी प्रदर्शनामध्ये बरेचशा नागरिक चालून दमत असतात आणि या ठिकाणी दुपारचं जेवण घेण्यासाठी येत असतात. अतिशय उत्कृष्ट ही जागा आहे आणि पोटभर जेवण आहे.
चांगली क्वालिटी आणि क्वांटिटी आहे. यामध्ये उत्कृष्ट जेवण दिलेलं आहे. कृषी प्रदर्शन बारामती या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी सर्व नागरिकांनी कृषी प्रदर्शन पाहत असताना या ठिकाणी उत्कृष्ट जेवणाचाही स्वाद घेत असतात. कोणता बचत गट आहे तुमचा? बर बर, चांगली. काय आता तुमच्याकडे काय आयटम ठेवलाय तुम्ही? चिकन थाळी आहे, कितीला देता तुम्ही चिकन थाळी? 150 रुपयात. 7 लावते. दरवर्षी लावता? इथं पाहिजे ना असा व्यवसाय होतो का? परवडतं का तुम्हाला? 150 रुपयात तुम्ही चांगलं जेवण देताय हो. म्हणजे एवढी थाळी, चिकन थाळी देताय, क्वालिटी देताय. भाकरी चुलीवरच्या भाकरी आहे तुमच्याकडे. कशी थाळी भरता तुम्ही? बरोबर. ही थाळी आहे, याच्यामध्ये चिकन मटन आहे, रस्सा आहे, बाजरीची भाकरी आहे, राईस आहे. अशा प्रकारचे या बचत गटाने उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि कृषी प्रदर्शनामध्ये हे बचत गट अनेक दिवसापासून येत असतात. या ठिकाणी काय नाव तुमचं ताई? स्वाती राजेंद्र फाळके. बरं, तुमचं? पूजा राजेंद्र. भेटतात वेगवेगळे. आपल्याला पण समजतं business कसा केला पाहिजे. त्याचा व्यवसाय अतिशय उत्कृष्ट आहे आणि जेवण रुचकर दिल्याच्या नंतर खाणाऱ्या माणसालाही समाधान वाटतं. कंथाळी आहे. कशी वाटतंय तुम्हाला जेवण? क्वालिटी क्वांटिटी कशी आहे? मग काय सांगाल तुम्ही लोकांना? इथं जेवायला या. चांगलंय. काय नाव तुमचं? कुठून आलात? कराड, सातारा. कुठून आलात? आम्ही पंधरेतून आलोय आता. पंधराचेच आहेत का तुम्ही पण? बरोबर. काय झालं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं जेवण हे देतात आणि सांगायचं म्हणजे एवढ्या कमी दरात इथं जर तुम्ही बाकीचे स्टॉल बघितले असतील तर फिरून आला तर तुम्ही परत माणूस फिरून इथे येतो जेवण करायला. आणि महत्वाचं कसं आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. एक नंबर आहे. काय सांगाल मग लोकांना? काय सांगाल? लोकांनी एवढं आवर्जून इथं स्वावलंबी महिला बचत गट आहे. चिकन थाळी वगैरे मिळते चांगल्या पद्धतीत आणि शुल्क पण त्यांना 150 रुपये ठेवली. 150 रुपयामध्ये पोटभर जेवण झालं. पोटभर जेवण, काय अडचण नाही. यायलाच लागतंय यायला माणसाला. लागतंय आणि महत्वाचं म्हणजे काय होतंय, माणूस फिरून अख्खा स्टॉल करून त्यांच्या मित्रमंडळीला सांगतंय, परत स्टॉल हुडकत परत येतो इथं शोधत. आम्ही शोधत इकडे आलोय स्टॉलला. ओके ओके अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण आहे आणि घरगुती पद्धतीचं जेवण आहे व्यवस्थित. ओके. या कृषी प्रदर्शनामध्ये बरेचसे लोक फिरून फिरून दमत असतात आणि दमल्याच्या नंतर भूक लागते माणसाला. या ठिकाणी आल्याच्या नंतर अतिशय उत्कृष्ट असं भोजन केलं जातं आणि या ठिकाणी बरेचसे महिला बचत गट आहेत. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आपल्याला सर्व नागरिकांना मिळत असतं. या महिला बचत गटाने अतिशय उत्कृष्ट आणि ग्रामीण भागातलं जेवण या ठिकाणी ठेवलेलं आहे.